इस दुनिया में कई लोग आते हैं और गुमनामी की जिंदगी जीकर एक दिन यूं ही दुनिया को अलविदा कहकर चले जाते हैं। लेकिन कुछ लोग ऐसे भी होते हैं जो अपनी अमिट छाप छोड़कर लोगों के दिलों पर राज करने में कामयाब होते हैं। कुछ ऐसे ही लोगों में शुमार है नागपुर के प्रसिद्ध वरिष्ठ रंगकर्मी और अभिनेता प्रभाकर आम्बोने। नागपुर जिले के उमरेड तालुका के एक छोटे से गांव बामने में जन्मे आम्बोने ने अपनी प्राथमिक शिक्षा बामनी और उमरेड में पूरी की, जिसके बाद उन्होंने नागपुर के CPN बेरर कॉलेज से BCom की डिग्री हासिल की। इसी दौरान उन्होंने मोहिनी नाटक से अपने नाटक अभियान की पारी की शुरुआत की। पढ़ाई पूरी होने के बाद उन्हें AG ऑफिस में नौकरी भी मिली और यहाँ भी उन्हें नाटक में अभिनय के लिए पोषित वातावरण प्राप्त हुआ। बड़े बड़े दिग्गज कलाकार और दिग्दर्शकों से उनकी पहचान हुई। उन्हीं में से एक थे मदन गडकरी। आगे जाकर मदन गडकरी ने ही उनके गुरु का स्थान लिया। मदन गडकरी के साथ मिलकर उन्होंने रसिक रंजन संस्थान की स्थापना की, जिसके माध्यम से हास्य नाटकों में अभिनय करते हुए पूरा नागपुर उन्हें पहचानने लगा। लेकिन उनकी कला की असली पहचान एक नाटक में उनके द्वारा साकार की गई स्त्री भूमिका के माध्यम से दुनिया के सामने आई। वहीं उन्होंने अपने जीवन काल में एक कुत्ते की भूमिका भी साकार की है। उन्होंने अपने रसिक रंजन संस्था के माध्यम से कई नाटकों में महत्वपूर्ण भूमिकाएं साकार की, कई नाटकों का दिग्दर्शन भी किया। अपने जीवन के 3 साल उन्होंने नाटक और अभिनय के क्षेत्र में नाम कर दिए। 5 अप्रैल को इस महान कलाकार ने अपने जीवन के 75वें साल में पदार्पण किया और इस मौके पर शेफाली यूनिट और नटवरीय प्रभाकर आम्बोने मित्र मंडल की ओर से उनका अमृत महोत्सव सत्कार समारोह आयोजित किया गया। बड़े दिग्गज कलाकारों के बीच आयोजित इस समारोह में जयवंदरवी लिखित पुरुष नाटक रंगमंच पर प्रस्तुत किया गया। इस मौके पर उपस्थित मान्यवरों ने अपने मनोगत व्यक्त किए। उन्हीं में से एक है विशेष अतिथि के तौर पर उपस्थित संजीव कोलते। नागपुर नगरी की अगर हम बात करते हैं तो इसे हम संतरा नगरी करते हैं, लेकिन संतरा नगरी के साथ साथ विविध कला गुण भी यहाँ पर निखारे जाते हैं। तो ऐसी कला गुण में से जो है एक नाटक कहिए या हम चलचित्र कहे, तो ऐसे चलचित्र से जुड़े हुए हमारे साथ में एक वेटरन हमारे दिग्दर्शक कहिए, लेखक कहिए और पटकथा लेखक हमारे बीच में नजीव कोलते सर। हम इनका नागपुर में बहुत स्वागत करते हैं। सर बहुत बहुत स्वागत है आपका हमारे संतरा नगरी में। आपका आज जो आप संतरा नगरी में आए हैं तो क्या कहेंगे कि क्या प्रायोजन था आपका नागपुर आने का? संतरा नगरी नागपुर से तो मतलब जड़ें जुड़ी है यहाँ से। मैं नागपुर का ही हूँ रहने वाला। हड़स हाई स्कूल में पढ़ा, मैं GS कॉमर्स कॉलेज में पढ़ा। मैं नागपुर धर्मपेट में रहता था। नागपुर के रंगमंच से ही मेरी शुरुआत हुई। नागपुर एमेच्योर थिएटर पे मैंने बहुत काम किया। यहाँ पे नव प्रभात संस्था है जिसमें अनिल चनाकेकर है, उनके साथ मैंने काम शुरू किया। फिर रसिक रंजन मदन गडकरी जी के साथ मैंने काफ़ी काम किया और लत थी, मैं कुछ अलग बनना चाह रहा था। सब मेरे को हंसते थे, चिढ़ाते थे क्योंकि मैं सारे एक्टरों की नकल करता था, शत्रुघ्न सिन्हा ये वो सब बहुत। और मैं पूरा मतलब डिवोटी था। मैं दिमाग में और कुछ नहीं था। हालांकि तब नस में जो है वो कला गुणिया पूरा नस में मैं मेरे घर के चादर वादर ये वो लगा के रंगमंच तैयार कर लेता था, उसके ऊपर प्ले करता था। मेरे भाई बहनों को भी काम करने लगाता था। सब परेशान थे मेरे कारण। बचपन के जो खेल थे वो खेल आपके हटके हुआ करते थे। हाँ, मेरे नाटक के खेल हुआ करते थे। तो सब लोग परेशान थे कि ये क्या करना चाहता है। घर वाले बहुत परेशान थे, माँ पिताजी बहुत परेशान थे कि पता नहीं इसको नाटक की इतनी लत है, ये क्या करेगा। फॉर्चुनेटली ऐसा हुआ कि रेलवे में मधु जोशी, किशोर कुलकर्णी जैसे वेटरन एक्ट्रेस और डायरेक्टर्स है नागपुर के, उनके कारण मुझे नागपुर रेलवे में जॉब मिल गया आर्टिस्ट कोटा में। और मैं 1980 में मुंबई गया। तो मुंबई जाने के लिए मेरे को कोई बहाना चाहिए था क्योंकि वो ज़माना ऐसा था। 1980 की बात मैं कर रहा हूँ। उस ज़माने में नाटक में काम करना बोले तो महापाप माना जाता था। अरे रेखा वैसे तो अपने घर से ही विरोध होता था। विरोध बोले तो मतलब कोई नाटक वाले को कोई लड़की नहीं देता था। कौन से शादी करेगा। तो नौकरी एक बहाना था, उसके कारण मैं मुंबई में गया। वहाँ पे जाने के बाद मैंने मुंबई प्रोफेशनल रंगमंच पर बहुत काम किया। वेटरन एक्टर्स जो थे, बाळ कोलटकर साहब थे, काशीनाथ घाणेकर साहब थे, बड़े बड़े स्टारों के साथ काम किया। विजय मेहता जी के साथ मैंने काफ़ी काम किया उस ज़माने में। फिर मैं लिखता भी था और लिखते लिखते नवेंदु घोष नाम के एक बहुत वेटरन राइटर है जिन्होंने मिली, आनंद, तपस्या, बड़ी बड़ी फिल्में लिखी है। उनके साथ मेरा बहुत अच्छा परिचय था। मैं उनकी सेवा करता था। बहुत बुजुर्ग हो चुके थे वो। तो मैं गुरुकुल पद्धति से उनके पास मैंने लिखना सीखा और मैंने सीरियल में प्रवेश किया। निष्कृति नाम की सीरियल थी
जो मैंने पहले की, ये 89 की बात है, 88-89 की बात है। उसके बाद मैंने सीरियल में काम चालू किया, फिर रंगमंच से थोड़ा दूर हो गया मैं, फिर सीरियल करने लगा, मराठी हिंदी काफ़ी सीरियल मैंने की। बहुत सीरियल फेमस थी, अपराजिता, अर्धांगिनी, अदा, हिंदी सीरियल थी, अग्निपरीक्षा, तुम्बाड़ से खोत, काफ़ी सीरियल। मतलब आज तक मैंने अगर देखा जाए रिकॉर्ड पे तो मैंने 9,500 के ऊपर एपिसोड लिखे हैं और डायरेक्ट किए हैं। जी। और मैंने 30 फिल्में की है, जिसमें तानी, रंगकर्मी जैसी तानी फिल्में। तो आपने विशेष हाँ, करके नागपुर में बना, तानी इसका हमें भी बड़ा दिल से जुड़ी हुई है हमारे। क्या है सर, मतलब मेरा जुड़ाव वराडी लैंग्वेज से पहले से रहा, आज भी है। जी। मैं चाहता था कि हर साल में आकर के एक फिल्म वराडी में बनाऊं, क्योंकि वराडी बोली इतनी मीठी है, इतनी प्यारी है, उसमें बहुत ही दर्द भी है और बहुत अच्छा कॉमेडी भी है, मिठास है बहुत। तो मैं चाहता था कि इस ज़मीन से जुड़ी हुई कुछ फिल्में बनाऊं। तो मैंने तानी, पिलंट्रू, अंजना, काफ़ी फिल्में मैंने नागपुर में आके शूट की, नागपुर के कलाकारों के साथ शूट की। बहुत ज़बरदस्त कलाकार यहाँ के हैं, लेकिन हमारे ऐसा नहीं कि कौन मुंबई जाएगा। लेकिन अभी ये नई पीढ़ी जो है उसमें काफ़ी अच्छे जो लोग हैं, लड़के हैं, लड़कियाँ हैं, जो बॉम्बे जाके करियर कर रही है, मुंबई जा रही है, करियर कर रही है। तो ऐसा मेरा सफ़र चालू हुआ, आज भी मैं काम कर ही रहा हूँ। मैं मुंबई में रहता हूँ, 1980 से मैं आज तक मुंबई में हूँ। और स्वामी जी का आशीर्वाद है कि मेरे को मतलब अच्छा काम मिला और अच्छी इज्जत भी मिली। अभी आप किस प्रोजेक्ट पे काम करें फिलहाल? फ़िलहाल मैं एक बहुत ही मेरा एम्बिशियस प्रोजेक्ट है जिसके ऊपर काम कर रहा हूँ, उसका नाम है शारदा नरसिंहा बल्लाळ। ये मराठी फिल्म है, बहुत बड़े बजट की फिल्म है। इसका जो कालखंड है वो 1780 से लेकर के 1840 तक का ये कालखंड है। पीरियडिकल फिल्म है और बहुत ज़बरदस्त फिल्म है। ये फिल्म के ऊपर काम कर रहा हूँ। और संत गजानन जी के प्रचिति के ऊपर भी एक सीरियल यूट्यूब पे आ रही है, और एक मराठी सीरियल के डायलॉग भी लिख रहा हूँ। तो ऐसे अलग अलग प्रोजेक्ट है। आज नागपुर में मैं इसलिए आया हूँ कि नागपुर के एक वेटरन कलाकार श्री प्रभाकर आम्बोणे, ये मेरे मतलब गुरु भी है, मेरे दोस्त भी है। मेरा उनके साथ बहुत लगाव है, फैमिली रिलेशन से हमारे। आज उनके 75 साल पूरे हो चुके हैं, जिसका अच्छा यहाँ पर फंक्शन है, जिसके लिए मैं यहाँ पर आया हूँ। बहुत सुंदर रंगोली बनाई है वहाँ पर प्रभाकर आम्बोणे जी की, अगर आप वो कवर करना चाहें तो। प्रभाकर आम्बोणे एक बहुत ज़बरदस्त कलाकार है नागपुर के, जिन्होंने बहुत नाम उनका हुआ, और उनके लिए मैं खास यहाँ पर आया हूँ। जी जी, हम आपको आपकी आने वाली जो प्रोजेक्ट्स है उसके लिए हम आपको शुक्रिया अदा करते हैं, आपको बहुत बहुत शुभेच्छाएं यहाँ पर देते हैं नागपुर समय के माध्यम से। बहुत बहुत शुक्रिया सर। थैंक यू। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। नमस्कार, मी प्रभाकर आंबोणे. माझा जन्म नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बामणी या गावचा. प्राथमिक शिक्षण माझं बामणीलाच झालं. नंतर मॅट्रिक उमरेडला केलं तालुक्याच्या ठिकाणी, आणि नंतर जिल्ह्याच्या ठिकाणी नागपूरला आलो. नागपूरला कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. प्री युनिव्हर्सिटी होती तेव्हा, आणि पार्ट 1 हे 2 करता करता मला एजी ऑफिसमध्ये नोकरी लागली. आणि नोकरी करता करता मी सीपॅड बेरार कॉलेजमधून बीकॉम केलं. बीकॉमला असताना सीपॅड बेरार कॉलेजमध्ये मी मोहिनी हे नाटक केलं. त्याचे दिग्दर्शक होते वर्मा सर. त्यात माझा मोठा रोल होता, आणि इथून माझा नाट्य प्रवास सुरू झाला. एजी ऑफिसमध्ये नोकरी लागली, आणि एजी ऑफिसमध्येही नाटकाचंच वातावरण जास्त होतं. मोठमोठे दिग्गज कलाकार होते, दिग्दर्शक होते. त्यातल्या मदन गडकरी या इस्माशी माझी, या म्हणजे इस्माशी म्हणण्यापेक्षा या गुरूंशी माझी भेट झाली. त्यांच्याबरोबर आम्ही रसिकरंजन ही संस्था स्थापन केली, आणि त्या संस्थेमार्फत आम्ही नाटकं करायला लागलो. आम्ही जी नाटकं करत होतो त्यावेळेस ती सगळी विनोदी होती, आणि सगळ्या माझ्या ज्या भूमिका होत्या त्याही विनोदीच होत्या. असं करता करता थोडंसं नागपुरात माझं नाव व्हायला लागलं, आणि रंजन कला मंदिरमध्ये काम करायची खूप इच्छा होती. तेव्हा रंजन कला मंदिरचं नाव खूप मोठं होतं. त्यामुळे, आणि रंजन कला मंदिराचे दिग्दर्शक होते रमेश अंबेकर, त्यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं.
तेव्हा आपल्याला रंजन कला मंदिरमध्ये काम करायला केव्हा मिळेल याची संधी मी किंवा त्या संधीची वाट पाहत होतो आणि ती संधी मला मिळाली. होती एक शारदा हे नाटक होतं तेव्हा त्यांनी केलं, स्त्री भूमिका होती, त्यात मी ते काम केलं. दिग्गज कलाकार होते, मी नौका होतो त्या नाटकात. हे माझं पहिलं स्पर्धेतलं नाटक होतं. तसं स्पर्धेतलं पहिलं नाटक म्हणण्यापेक्षा भूमिका मेन होती म्हणून स्पर्धेतलं पहिलं नाटक म्हणतो. त्यापूर्वी मी AG ऑफिसचं वाजेपौल आपले हेही नाटक केलं होतं. त्याचे दिग्दर्शक होते गणेश नायडू. पुढे ते माझे व्यायी झाले. तर रंजन कला मंदिरची मी 2 नाटकं केली. होते एक शारदा, ग्रॅज्युएट म्हणजे कुत्र्याचं काम केलं मी. अशा विविध भूमिका 2 भूमिका केल्या. स्त्री भूमिका आणि कुत्र्याची भूमिका रंजन कला मंदिरमध्ये केली. परत मी माझ्या रसिक रंजन संस्थेत आलो आणि त्या संस्थेमार्फत मदन गडकरींनी तेव्हा प्रॉम्प्टिंग, काळी बेबी, काळोख दे थुंकार हे 3 नाटकं केली स्पर्धेत आणि 3ही नाटकं पहिली आली आणि त्यात मला रौप्य पदकं मिळाली. एक शारदेमध्ये मला रौप्य पदक नव्हतं, ग्रॅज्युएटमध्ये मला रौप्य पदक मिळालं हिंदी स्पर्धेत. त्या रौप्य पदकाच्या भरोशावर मी मुंबईला विजाबाई मेहता यांचं शिबिर करून आलो आणि माझ्या नाट्य जाणीवेत फरक पडला. म्हणजे नाट्य जाणीव वाढली माझी. नाटक कसं असतं, कसं करायला पाहिजे, भूमिकेचा अभ्यास कसं करायला पाहिजे हे सगळं त्या शिबिरात मी शिकून आलो विजया मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली. तेव्हापासून मी मात्र नागपूरचा एक हौशी कलाकार म्हणून माझी ख्याती व्हायला लागली होती. तर 1976 थोडक्यात सांगायचं म्हणजे 1976 ते 1990 पर्यंत मी स्पर्धेत भाग घेतला. अनेक पारितोषिकं मिळाली. या दरम्यान मी शेफाली युनिटची नाटकंही करीत होतो. शेफाली युनिटची सगळी नाटकं दिग्दर्शित मी केली होती. 1985 मध्ये अंबईकर माझ्या जीवनात आले, नाट्य जीवनात, आणि ते शेफाली युनिटचे दिग्दर्शक झाले कायमचे. ते आजपर्यंत माझ्यासोबत होते. आज ते नाही. त्या गुरूंची मला खूप आठवण येते. माझे खरे नाट्यक्षेत्रातले पहिले गुरु मदन गडकरी, दुसरे रमेश अंबईकर. पण रमेश अंबईकर मात्र शेवटपर्यंत माझ्यासोबत होते. त्यांच्याकडून मला बरंच शिकायला मिळालं. आज ते हयात नाही, आज ते गेले. त्यांची प्रकर्षाने मला आठवण होत आहे. 75 साजरी केली. 75 साजरी केली तेव्हा त्यांची खूप आठवण आली. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे मी 2010 मध्ये मी रिटायर झालो AG ऑफिसमध्ये. रिटायर झाल्यानंतर मी गप्प बसलो नाही, काहीतरी करतच होतो. आणि शेफाली युनिट मार्फत मी काही कमर्शियल नाटकं करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी नटसम्राट अर्थात दिग्दर्शक होते रमेश भैया म्हणजे रमेश अंबईकर. नंतर वस्त्रहरण खास शिवदास घोडके यांना मी बोलावून घेतलं मुंबईहून. त्यांच्यासोबत मी वस्त्रहरणी नाटक त्याचे 5 प्रयोग केले. नंतर नवीन लोकांसोबत आपल्याला काम करायची इच्छा होती माझी. नवीन पिढी तयार झाली होती ना, त्या नवीन पिढीबरोबर काहीतरी काम करावं म्हणून घेतलं शिंगार हे नाटक मी घेतलं. आणि त्यात नवीन सगळी यंग जनरेशन मी घेतली होती त्या नाटकामध्ये. आणि त्या नाटकाचे मी 2-3 प्रयोग केले. अशा प्रकारे चालत असताना एक दिवस संजीव कोलते यांचा फोन आला मला की प्रभाकर, वसलाला तानी या नाटकात काम करायचं आहे. तेव्हा आमचे झाडीपट्टीचे प्रयोग चालू होते. एक सांगायचं राहिलंच, झाडीपट्टी ही काही आत्ताच करायला सुरुवात केली नव्हती. 1980 पासून मी झाडीपट्टी करतो आहे. तर वसला म्हणजे माझी पत्नी. 2000 मध्ये आम्ही लग्न केलं. 2000 साली ती माझ्या जीवनात आली. तेव्हापासून आम्ही सोबत एकत्र काम करायला लागलो. आणि संजीव कोलतेचं तानी या पिक्चरमध्ये वसलाला ऑफर आली. तेव्हा आमचं नाटकच चालू होतं झाडीपट्टीमध्ये. तिला घेऊन आलो, ऑडिशन दिली आणि तिने काम केलं तानी नाटकात. तानी नाटकात काम केल्यानंतर संजूनी आम्हाला
5-6 नाटकात घेतलं. 5-6 नाटकं झाली. नंतर दुसऱ्या दिग्दर्शकांची नाटकं झाली. अशी मी 10 नाटकं म्हणतो, सिनेमे मी 10 सिनेमे केले आत्तापर्यंत. आणि शेवटी मला 1917 की 1917 निवास हा पिक्चर मिळाला. निवास हा पिक्चर मुंबईचा होता. प्रोड्युसर मला फोन आला शिवदास घोडकेंचा की तुला असा असा फोन येईल आणि तुला या सिनेमात काम करायचं आहे. तेव्हा मी त्या सिनेमाच्या ऑडिशनसाठी गेलो. ऑडिशनमध्ये पास झालो आणि लगेच त्याच्या 5 दिवसांनी शूटिंगही सुरू झालं. आणि ते शूटिंग झालं आमचं गुजरातमध्ये, गुजरातच्या जंगलात. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे या सिनेमामध्ये माझी आणि सयाजी शिंदे हे मोठे दिग्गज कलाकार, सयाजी शिंदे माझे मित्र होते. त्यांनी एक झुलवा नाटक केलं होतं. त्या हे सिनेमात गेल्यानंतर त्यांनी झुलवा नाटक सोडलं आणि त्या नाटकातली भूमिका करायला मला वामन केंद्रे यांनी बोलावलं आणि त्याचे मी प्रयोग केले. अशा प्रकारे माझी मैत्री सयाजीची होतीच. त्यामुळे चांगलं ट्युनिंग आमचं जमलं आणि निवास पिक्चर हा माझा एक त्याला काय म्हणते ॲम्बिशियस असलेला पिक्चर झाला होता तयार. पण दुर्दैवाने तो थिएटरमध्ये लागला नाही. पण इफ्फीमध्ये मात्र गोवा महोत्सवात तो सिलेक्ट झाला होता. तिथे मलाही आमंत्रण आलं होतं. रेड कार्पेटवरून मला चालायला मिळालं, हे मोठं माझं भाग्य. आणि तिथे मी तो पिक्चर पाहिला आणि तेव्हा भारावून गेलो होतो मी. इतकं सुंदर सिनेमा झाला होता. तो खरंच रिलीज व्हायला पाहिजे होता, पण माझ्या दुर्दैवाने झाला नाही. आज 75 मी पूर्ण केली आहे, पूर्ण करतो आहे. 13 ऑगस्टला मला 75 वर्ष पूर्ण होती. असाच प्रवास माझा चालू राहो, माझे पाय मजबूत राहो अशी माझी इच्छा आहे. आणि पुन्हा रंगभूमीची सेवा करण्याची मला संधी मिळावी याची मी वाट पाहतो आहे. आणखी काही जास्त बोलू, बस आरोग्य चांगलं राहून माझी हीच अपेक्षा आणि आपल्या सर्वांचं प्रेम माझ्यावर असतं ही आशा करतो. नमस्कार, मी वत्सला आंबोणे, पोलकोंडा. कुठलीही पार्श्वभूमी नसताना या नाट्यक्षेत्रात मी अचानकच आले. तेही वयाच्या 14व्या वर्षी हिंदी नाटकातनं माझा प्रवेश रंगमंचावर झाला आणि धनवटे रंगमंदिरात पहिलं नाटक मी वयाच्या 14व्या वर्षी हस्ते फुलों का परिवेश केलं. त्या नाटकात माझे डायरेक्टर होते चंद्रललाट सेन. ते इतके चांगले मला पहिले गुरु मिळाले की त्यांनी मला अक्षरशः बोट धरून रंगमंचावर कसं उभं राहायचं ते शिकवलं आणि नाटकातले बारकावे त्यांनी त्यावेळेस मला समजावून सांगितलं. मला त्यावेळेला नाटक म्हणजे गंमत वाटायची, नुसती गंमत, की वाक्य आहेत ते म्हणायची, पाठ करायची, झालं. पण गंमत अशी झाली की ते नाटक खरंच खूप सुंदर झालं. कोयना फंडासाठी ते नाटक होतं आणि त्या नाटकातनं जे काही त्यांना पैसे मिळाले ते सगळे कोयना रिलीफसाठी पाठवण्यात आले. त्यावेळेला सगळ्यांनी बालकलाकार म्हणून माझं खूप कौतुक केलं आणि मला असं वाटलं नाही की त्यावेळेला की हा रंगमंच आयुष्यभर माझी सोबत करणार आहे. आणि त्याच्यानंतर तिथे माझं कुणीतरी काम पाहून मला अजून दुसऱ्या नाटकात घेतलं, बेंगाली असोसिएशनमध्ये, जे अजय बॅनर्जींची ती संस्था होती, देवाशिष रॉयची ती संस्था होती. त्या नाटकात अन्नपूर्णा के देश में ही एकांकिका मी केली. तिथे अजून माझा अनुभव नाटक करता करता वाढत गेले. असंच कुणाला तरी माहीत झालं की मी नाटकात काम करते आहे. मग तुमसरला एका नाटकात मला बोलवण्यात आलं, हिंदीच नाटक, धरती से गगन. कलाराव म्हणून होत्या माझ्या ताई मोठ्या, त्या मला घेऊन गेल्या तिकडे आणि तेही नाटक छान गाजलं. त्याच्यानंतर ही नाटकांची सुरुवात होऊन गेली. म्हणजे एक काम पाहिलं की दुसरं काम मिळायचं, दुसरं पाहिलं का तिसरं काम मिळायचं. असं करता करता झाडीपट्टी रंगभूमी एक आहे आमच्याकडे विदर्भात, तर तिथलं मला बोलावणं आलं. त्यावेळेला माझी आई माझ्यासोबत येत असे नाटकाला. आमच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती, कारण वडिलांना तर फिट्स वगैरे यायच्या, त्याच्यामुळं घरात काही कारभार बरोबर नव्हता, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती. आईवर सगळा भार असायचा संसाराचा आणि आम्ही 3 बहिणी, 1 भाऊ असल्यामुळे घर कसं चालवायचं हा एक आईसमोर प्रश्न होता. त्याच्यामुळे मग मी कॉलेजमध्ये जाऊन चित्रकला महाविद्यालयात मॉडेलिंगसुद्धा केलं त्या काळात. छोटंसं वय, त्याच्यामध्ये घराचा भार, भावंडांची काळजी आणि पोट भरायची विवंचना, ह्या सगळ्याच गोष्टी समोर आवासून उभ्या होत्या. आणि त्या
मॉडेल म्हणून मी जेव्हा कॉलेजमध्ये काम केलं तेव्हा मला त्याचे पैसे मिळायचे काही, त्यातनं आईला मदत व्हायची. मग मी नाटकात इकडे तिकडे काम केले की मला काही ना काही पैसे त्याच्यातनं मिळायचे, त्यातनंही घरात मदत व्हायची. आणि काम मागायचे मला कधी कोणावर पाळी नाही आली मला. म्हणजे एका कामातनं दुसरं काम असं सतत मला मिळत गेलं. असं करता करता 81मध्ये मदन गडकरी हे गुरु म्हणून मला लाभले, माझे डायरेक्टर म्हणून. आणि पोहा चालल्यासाठी त्यांनी माझी निवड केली. त्या नाटकाच्या आधी मी 81मध्येच मुंबईला 1 महिन्याचं शिबिर करून आले, नाट्य प्रशिक्षण शिबिर, जे माधव वाटवे यांनी घेतलं होतं. आणि तिथनं आल्यानंतर नाटकाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पुरता बदलला. मी समजायचे नाटक म्हणजे पाठ करून बोलणं किंवा हावभाव करणं, आणि गमतीने मी सगळं करायचे, सगळं आनंदाने करायचे. बाकी मला असं नाटकातलं गांभीर्य नव्हतं कळत. पण शिबिरातनं आल्यावर आम्हाला मोठ्या मोठ्या लोकांनी तिथे शिकवलं. अमोल पालेकरसारखे लोक, दत्ता भटांसारखी माणसं, दामू केंकरेंसारखी माणसं, आमचे सर माधव वाटवे, त्याच्या पुष्पा भावे, म्हणजे मी किती नावं घेऊ, बरीच मोठी मंडळी तिथे, दिलीप कोल्हटकर, असे सगळे शिकवायला होते. 1 महिना सतत त्यांच्या सानिध्यात आम्ही राहिलो. त्या 1 महिन्यात मी 28 नाटकं पाहिली. आणि खरं सांगते, तेव्हापासून नाटकाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन पुरता बदलला. नाटक हे निव्वळ मनोरंजनाचं साधन नाही, तर एक अक्षरशः पूर्ण जीवन आपण लोकांसमोर मांडतो. समाजातनं जो विषय आपण घेतो नाटकासाठी, तो आपल्याला आरशात जसं आपलं प्रतिबिंब दिसतं तसंच ते दुसऱ्यांसमोर मांडावं लागतं, हे कळलं आम्हाला. आणि म्हणून मग ती भूमिका बिल्डअप कशी करायची, बोलण्याचे स्वर कसे असावे, नाटकात फुटवर्क कसं असावं, नाटकाचं लायटिंग कसं असतं, नेपथ्य कसं असतं, म्हणजे अशा अनेक कंगोरे जे नाटकाला आहेत. नाटकाला एकच नुसता अभिनय हा भाग नसतो, एकच अंग नसतं, तर असे अनेक फांद्या असतात त्या झाडाला. नाटकाच्या झाडाला अनेक फांद्या असतात, ज्यांचं नाव असतं नेपथ्य, रंगभूषा, केशभूषा, प्रकाश योजना, असे हे सगळे पैलू आम्हाला कळले. आणि जरी 1 महिन्यात खूप आपण शिकू शकत नाही, पण नाटकाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो तो नक्की आम्हाला मिळाला ह्या शिबिरामुळे. आणि त्या शिबिराचा फायदा आम्हाला आमच्या आयुष्यभर पुरतो आहे. ती शिदोरी आजपर्यंत आमच्यासोबत आहे. आणि त्याच्या भरोशावरच आज आम्ही 4 गोष्टी तुमच्यासमोर बोलण्याची हिंमत करू शकतो. तर असं हे नाटक माझ्या आयुष्यात आलं आणि ते अविरत सुरू आहे. वयाच्या 18व्या वर्षी माझं लग्न मनोहर कोलकुंबारांशी झालं. त्याच्यानंतर मला 4 मुलं झाली. त्याच्यातली 2 गेली माझी, 2 राहिली. 3रं पण अपत्य माझं लग्न करून दिलं मी. 2 मुली झाल्या त्याला, तोही मला सोडून दिला. मी एकटी उरली. फक्त आता 1 मुलगी, जावई आणि माझे 3 नातवंड आहे. पण मी त्यांच्यातच त्याला शोधत राहते. माझ्या आसपास मी त्याला बघत राहते. तो माझ्या मनातून जात नाही. पण अशा एकटेपणाच्या वेळेला हे नाटकच आहे की जे मला सोबत करतं. माझं वाचन मला सोबत करतं. आणि मी जे दुसरं लग्न केलं प्रभाकर आंबोणे यांच्याशी, ते माझ्या सोबतीला अखंड एखाद्या पर्वतासारखे, एखाद्या पहाडासारखे माझ्यासोबत उभे आहेत. मला कधीच ते एकटं सोडत नाहीत किंवा मला कोणत्या दुःखात बुडालेली त्यांना बघवत नाही. ते मला सतत म्हणजे त्याला मी काय म्हणू आता, उत्तम साथ देतात ते मला. आणि आम्ही दोघंही मिळून नाटकं करतो. नुकतंच त्यांची 75वी आम्ही आत्ता साजरी केलेली आहे. आता त्यांना जीवनगौरव पुरस्कार नागपूर नाट्य परिषदेचा आम्ही आलेला आहे. म्हणजे तोही एक नाट्यवेडा माणूसच आहे आणि मी एक नाट्यवेडी. आम्हा दोघांचा संसार फक्त नाटकांमुळेच सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की आपले जे म्हणतो आपण ते फक्त वेळप्रसंगीच येतील, कारण त्यांचे व्याप त्यांच्या मागे आहेत. पण हे नाटक जे आहे हे 24 तास माझ्यासोबत राहते. याचा अर्थ असा की ज्या आठवणी ह्या नाटकांनी दिलेल्या आहेत, जे अनुभव दिलेले आहेत, ते आम्ही एकांतात असलो तरी आम्हाला ते आनंदाने पुरतात. आणि बरे वाईट अनुभव आम्ही आठवत बसतो. आणि आमचं आता हा जो काळ चाललेला आहे हाही खूप सुखासमाधानाने चालला आहे. याचं श्रेय केवळ 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 नाटकालाच आहे. आणि मी हे सांगते की जोपर्यंत आयुष्य राहील अजूनही काम करण्याची जिद्द